विजयादशमी हा शुभ कार्यासाठी शुभ दिवस आहे। विजयादशमी सर्वोत्तम आहे, त्यामुळे या दिवशी सर्व प्रकारची शुभ कार्य करता येतात। असे मानले जाते की या दिवशी सुरू केलेले कोणतेही कार्य निश्चितपणे यशस्वी होते। यामुळेच प्राचीन काळी राजे या दिवशी विजयाच्या इच्छेने युद्धासाठी निघत असत। या दिवशी ठिकठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते, रामलीलाचे आयोजन केले जाते आणि रावणाचा मोठा पुतळा बनवून दहन केले जाते। या दिवशी लहान मुलांचे पत्र लिहिणे, दुकान किंवा घराचे बांधकाम, गृहपाठ, तोंडसूर, अन्नदान, नामकरण, कारणछेदन, यज्ञोपवीत, संस्कार इत्यादी शुभ कार्य करता येतात। परंतु विजयादशमीच्या दिवशी विवाह विधी निषिद्ध मानले जातात। क्षत्रिय देखील विजयादशमीच्या दिवशी अन्नशस्त्राची पूजा, अस्त्रशस्त्राची पूजा करतात। दसऱ्याला पान आरोग्य देते। विजयादशमीला पान खाण्याचे आणि खायला घालण्याचे आणि हनुमानजींना पान अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे महत्त्व आहे। विड्याचे पान आदर, प्रेम आणि विजयाचे सूचक मानले जाते। यामुळे विजयादशमीच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद दहन केल्यानंतर सुपारी खाल्ल्याने सत्याच्या विजयाचा आनंद व्यक्त होतो। त्याचबरोबर शारदीय नवरात्रीनंतर हवामानातील बदलामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका वाढतो। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुपारीच्या पानांच्या सेवनाने पचनक्रिया बळकट होऊन संसर्गजन्य रोगापासून संरक्षण होते। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।